जामनेर बस आगारातील नवीन एसटी बस रात्री 2च्या सुमारास चोरीला गेल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे। चोरी झालेली बस जामनेर तालुक्यातील शहापूर गावाजवळ जामनेर शहरापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर सोडून देण्यात आल्याचेही समोर आले। बस सोडून चोरटे पसार झाले असून या घटनेमुळे जामनेर आगाराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। जामनेर बस स्थानक परिसरात गेल्या काही काळापासून चोऱ्यांच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। अशा परिस्थितीत आता थेट आगारातील नवीन बस चोरीला गेल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले। या घटनेत बस आगारातून नेली कशी, बसच्या सुरक्षेसाठी असलेल्या व्यवस्थेत नेमकी कुठे त्रुटी राहिली, बस चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने कोणती पावले उचलण्यात आली, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता तपासातून समोर येणे गरजेचे आहे। या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार का, तसेच सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींसाठी आगार प्रशासनातील कोणाची जबाबदारी निश्चित केली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। बस चोरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे। जामनेर आगार आणि बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे। या घटनेमागे नेमके कोण आहे आणि बस चोरीचा उद्देश काय होता, याचा तपास आता जामनेर पोलीस करत आहेत। आल्यानंतर काय आपल्या आगारात बस स्टँडवर आपली बस स्थानकावर जी रेडीबाग गाडी होती, बस क्रमांक MH14 4214 अशी बस क्रमांक रात्री अज्ञात व्यक्तीने रात्री 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ती बस स्थानकावरून काढून ती शहापूर गावाजवळ ती बस सोडून पळ काढला त्यांनी। आपल्याला घटना नेमकी कशी समजली? घटना आपल्याला सकाळी लक्षात आली, आपल्या चालक वाहकाने आपल्या लक्षात आणून दिली। जशी लक्षात आली तशी आपण पोलीस स्टेशनला संपर्क साधून त्यांना कळवून दिलं होतं। आता सदर घटनेची गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे। सुरक्षा रक्षक बस स्थानकात नाही आहे का? त्यांच्या कामगिरीवर प्रश्न नाही होते, सुरक्षा रक्षकही होते। ती घटना तर चौकशी समोर येईल समजा। तर चोरीच्या घटना अनेक बस स्थानकात घडणार आहेत, त्या रोखण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत का? तिथे पोलीस सदर घटनेचे आपल्याकडे CCTV फुटेज आहे। चौकशीत आता पोलीस निष्पन्नात होईल। पोलीस चौकी तिथं व्हावी अशी आपण काही पत्र व्यवहार करणार आहोत? याच्या आधी पण दिलेले आपण पत्र वगैरे की पोलीस संरक्षण मिळावं म्हणून, पोलीस बंदोबस्त मिळावा म्हणून, याच्या आधी पत्रव्यवहार केलेला आहे आपण।